आणि नेम धरून पायात मारली गोळी. ते खरं आधुनिक तुकाराम महाराज होण्याची शक्यता आहे, ते नाकारता येत नाही. न्यायाचार्य महंत आहेत ते त्यांच्याकडे न्यायाची अपेक्षा करूया. आता संतोष देशमुख महाराजच्या पोरावर देशोस्त आहेत, त्यांचं काय करायचं? त्या पोराला आणि पोरीला दररोज आपला मेलेला बाप दिसत असेल तर काय करायचं त्यांनी? म्हणून संत परंपरेतल्या माणसांनी नेहमी आपले डोळे असे उघडले पाहिजेत, असे नाही. पण ते महाराज आहेत, त्यांच्याविषयी बोलण्याचा काय मला अधिकार नाही, मी छोटा माणूस आहे. पण ते ज्या गादीचे वारसदार आहेत, ती गादी समतावादी गादी आहे. ती गादी सर्वधर्म समभावाला घेऊन चालणारी गादी आहे. जातीअंताची लढाई लढणारी गादी आहे. आणि ती गादी कोणा घराण्याची नाही आहे ना, ती गादी एका कुठल्या समाजाची आहे. ती गादी महाराष्ट्रातल्या तमाम जाती बांधवांची आहे. त्या गडाला धनगरही तेवढीच जाऊन भेटतात जेवढे वंजारे जाऊन तिथे येतात. असं म्हणजे मला हे कळत नाही की तुम्ही गडालाही आता जातीचे रंग द्यायला लागलात, म्हणजे संतांनाही तुम्ही जातीचे लेप लावा. मला नाही आठवत की तुकाराम महाराजांची जात महाराष्ट्रात अशी चर्चिली गेली असेल की तुकाराम महाराज हे या समाजाचे होते. अरे ते महाराज होते, संत होते, ते आपले होते. ही महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा त्यातनं निर्माण झाली. ह्याचा कधी अभ्यासच करत नाही आपण, त्याच्याबद्दल बोलतच नाही. आणि हेही आपले आश्चर्य वाटलं मला. कालचं वाक्य हे निराश करणारं वाक्य होतं. ते खरं आधुनिक तुकाराम महाराज होण्याची शक्यता आहे, ते नाकारता येत नाही. कोण? आपले धनंजय मुंडे साहेब. तेच सांगितलं ना की आपण ज्या गादीवर आहोत त्या गादीचा मी त्यांना एक साधा प्रश्न विचारतो की त्याच बीडमध्ये कमीत कमी 20 नावं काल ट्विट केलेली आहेत त्यांच्यावर झालेले अन्याय. मी एक रामकृष्ण बांगर नावाचं कुटुंब वारंवार बोलतो आहोत. खोट्या केसेसमध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंनी त्यांना अडकवलंय. कोणीही बोलत नाही, घरातला एक माणूस बोलायला तयार नाही. मी स्वतः एसपीशी बोलतो, एसपी दररोज मला सांगतो कल देखता हूं, झूठा केस है, कल देखता हूं. मी त्या म्हातारीवरती पायात गोळी मारली त्या एका आरोपीच्या असं दाखवून तिच्यावर केस टाकली. तर त्या म्हातारीचं वय बघता ती रिव्हॉल्वरचा झटका तरी सहन करू शकते का? आणि नेम धरून पायात मारली गोळी. अरे काय काय केसेस बनवता तुम्ही? आणि पोलीस जामिनाला विरोध करण्यासाठी जाऊन कोर्टात उभे राहतात. कुठली यंत्रणा? बापू अंधळे कुठल्या जातीचा होता? किशोर फड कुठल्या जातीचा होता? राजाभाऊ आमचा कुठल्या जातीचा होता? बबन गीते कुठल्या जातीचा होता? कित्येक वंजारांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. आयुष्य प्रॉपर्ट्या बिपर्ट्या साप फेकल्या गेल्या बाहेर. मग त्यांचा विचार करायचा नाही. मी महंतांकडे जाणार आहे त्या सगळ्यांना घेऊन. 4-5 गाड्या बुक करतो आणि जे बळी आहेत या सगळ्या प्रकरणातले त्या सगळ्यांना घेऊन जातो भगवानगडावर आणि न्याय मागतो. बाबा न्यायाचार्य महंत आहेत ते त्यांच्याकडे न्यायाची अपेक्षा करूया. आता